नमस्ते, मी शुभांगी SJ आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण 3 वर्षाच्या मुलीसाठी बेबी साडी तयार केलेली आहे। तर पायाकडील साईडच्या काठाकडून उंचीनुसार साडी कट करून घेतलेली आहे। उंची आहे 20 इंच। 20 इंच उंचीची साडी आपल्याला तयार करायची आहे। तर साडीची उंची आपण 20 इंच ठेवलेली आहे, पाहू शकता। सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत। पदरासाठी आपण उंचीच्या डबल म्हणजे 40 इंच इथे पदर घेऊन खून केलेली आहे। तीच खून पायाकडील साईडच्या काठावर केलेली आहे। पायाकडील साईडच्या काठाकडून इथे 10 इंच साडी वाढवून घेतलेली आहे। वाढवलेल्या या खुणेपासून कमरेच्या खुणेपर्यंत अशी तिरपी लाईन आखून कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे हा पदर आपला तिरप्या लाईनमध्ये कट झालेला आहे। आता पायाकडील साईडने आपला काठ आहे, वरच्या साईडने आपल्याला अशी शिलाई करायची आहे। या तिरप्या लाईनवरती आपल्याला शिलाई करताना प्लेट बनवायच्या आहेत। पायाकडील साईडच्या काठाकडून वरती कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा पदर शिलाई करायचा आहे। ज्या साईडने आपण साडी कट केलेली आहे त्या साईडने दाखवल्याप्रमाणे असं दुमडून साडीच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे। ज्या साईडने साडी कट आहे त्या साईडने आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे। साडी अगदी छोटी असल्यामुळे दोन्ही साईडने आपले काठ आलेले नाहीत। तर आता तिरप्या लाईनमध्ये आपण जो पदर कट केलेला आहे त्या साईडने इथे पाहू शकता कमरेकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण असा पदर शिलाई केलेला आहे। शिलाई केलेला पदर असा दिसत आहे, पाहू शकता। आता आपण पदर कट केलेली तिरपी लाईन कट करून सरळ साडी अशी कट करून घेतलेली आहे। आता उंचीच्या डबल इथे 40 इंच घेऊन अशी खून केलेली आहे व सरळ साडी कट करून घेऊया। हा आपला साडी शिलाईसाठी एक पार्ट तयार झालेला आहे। आता आपण साडी फक्त 3 पार्टमध्ये साडी शिलाई करणार आहोत। उंचीच्या डबल असे 2 पार्ट घेतलेले आहेत। हा आहे दुसरा पार्ट। उंचीच्या डबल म्हणजे 40 इंचावरती आपण इथे खून करून साडीचा दुसरा पॅटर्न कट केलेला आहे। आता आपण पदर आणि हे 2 पॅटर्न यामध्ये साडी शिलाई करणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे। व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा आणि एकाच व्हिडिओमध्ये नऊवारी साडी शिलाई करायला शिका। आता हे आपले 2 पार्ट कट करून झालेले आहेत। मी कमरेच्या साईडने बसलेली आहे, पायाच्या साईडने काठ आहे। तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने आपण दोन्ही पॅटर्नला इथे प्लेट बनवणार आहोत। छोट्या छोट्या प्लेट बनवून हा उजव्या साईडचा भाग शिलाई केलेला आहे। दोन्ही पॅटर्न सेम सारखेच ठेवलेले आहेत। पायाकडील साईडच्या काठाकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे, पाहू शकता। दोन्ही पॅटर्नच्या फक्त उजव्या हाताच्या साईडने आपल्याला प्लेट बनवायच्या आहेत। तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्नचे प्लेट शिलाई करून झालेले आहेत। शिलाई केलेले पॅटर्न आपले असे दिसत आहेत। तर दोन्ही पॅटर्न एकावर एक असे सारखे ठेवलेले आहेत। वरती कमरेच्या साईडने आपण इथे सीटघेरचा अर्धा घेणार आहोत आणि सीटघेरचा अर्धा इथे 12 अधिक 3 इंच घेऊन म्हणजे 15 इंचावरती खून केलेली आहे। आता इथे आपण बैठक भागासाठी सरळ खाली 9 इंचावरती सरळ रेषा आखून घेऊया व सरळ रेषेमध्ये हा आपण बैठक भाग कट केलेला आहे। त्यानंतर कॉर्नरपासून 5 इंचावर खून करून असा गोल राऊंड आखून गोल राऊंडमध्ये हा कॉर्नर आपण आखून कट करून घेतलेला आहे। दोन्ही पॅटर्न सेम सारखे ठेवलेले आहेत। अगदी कोणताही पॅटर्न पाहिला तर अगदी सारखा आहे, पाहू शकता। आता आपण दोन्ही पॅटर्न साईडला करून हे 2 पायासाठी आपले 2 पॅटर्न तयार झालेले आहेत। तर आता आपण पायाकडील साईडचा ज्या साईडने आपण गोल राऊंडमध्ये आखून कट केलेला आहे त्या साईडने पायाकडील साईडचा काठ घेऊन काठाच्या रुंदीपेक्षा छोट्या छोट्या अशा प्लेट बनवून हा काष्टा आपण इथे बैठक भागाच्या जवळ आणून इथे ठेवलेला आहे। असा फक्त ठेवायचा आहे व इथे आपण पिन लावून घेऊया। असा हा आपण एक पाय बनवलेला आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा दुसरा काष्टासुद्धा इथे पिन करून ठेवलेला आहे।
पिन लावून ठेवलेला आहे। आता आपण हे पाय कसे बनवायचे, शिलाई कशी करायची ते पाहूया। पॅटर्न आपण उलटा केलेला आहे। आता प्लेट शिलाई केलेला भाग हा उचलून बैठक भागावरती ठेवलेला आहे। इथे पाहू शकता प्लेट बनवलेला भाग असा ठेवलेला आहे, फक्त ठेवलेला आहे। आता हा प्लेटचा भाग आपण फक्त ठेवलेला आहे, इथे शिलाई करायचा नाही आहे। दुसऱ्या साईडचा हा बैठक भागाची जी साईड आहे ती आपण घेतली। आता आपल्याला प्लेटचा भाग वरच्या साईडला शिलाई करायचा आहे, वरच्या साईडने शिलाई करायचा आहे। खालचा जो पदर आहे तो सोडून दाखवल्याप्रमाणे वरच्या पदराला आपण हा प्लेटचा भाग शिलाई केलेला आहे, पाहू शकता, आणि खाली ठेवलेला पदर तसाच आहे। याच पद्धतीने दुसरा पायसुद्धा आपण असाच बनवून घेऊया। प्लेटचा भाग शिलाई करून घेतलेला आहे व दुसऱ्या साईडने आपला एक पदर शिंगल आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही पाय तयार करून घेतलेले आहेत, पाहू शकता अगदी सेम सारखे पाय आपले बनलेले आहेत। आता आपण इथे पाहू शकता हा काष्ट्याचा जो भाग आहे तो अशा समोरासमोर ठेवल्यानंतर जे आपले बैठक भाग आहेत ते समोरासमोर ठेवल्यानंतर आपले पॅटर्न असे तयार झालेले आहेत। एका साईडने आपण मध्यावरती असं पकडलं तर एका साईडने प्लेटचा भाग आणि एक शिंगल साईड अशा पद्धतीने आपली ही साडीचा हा बैठक भाग असा जॉईंट झालेला आहे, पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपला एक काष्टा मागच्या साईडने आणि एक काष्टा समोरच्या साईडने हा शिलाई झालेला आहे। बैठक भाग शिलाई केल्यानंतर आपली साडी अशी तयार झालेली आहे, पाहू शकता। आता आपण साडी अस्तर न लावता साडी शिलाई केलेली आहे, तर ओव्हरलॉक करून आपण शिलाई करून घेतलेली आहे। समोरचा काष्टा म्हणजे दोन्ही काष्टे सध्या सेम आहेत, कोणताही आपण समोरचा किंवा मागचा बनवू शकतो। आता आपण एक समोरचा काष्टा बनवणार आणि एक मागचा, त्यासाठी आपल्याला दोन्ही बैठक भागावरती हे काष्टे कमरेला शिलाई करायचे आहेत, पाहू शकता। काष्ट्याचा मध्य आणि जो आपला बैठक भागाचा मध्य आहे तो असा ठेवून कमरेला आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे। दोन्ही काष्टे कमरेला शिलाई करून घेतलेले आहेत। आता आपण समोरचा एक काष्टा घेणार आहोत आणि त्या काष्ट्याच्या आता आपण एक काष्टा समोर घेतलेला आहे। मी कमरेच्या साईडने बसलेले आहे, तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने उजवा पाय आहे। उजव्या पायाचा असा मध्य घेऊन इथपासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत। कमर बेल्टसाठी आपण काठाचा वापर करणार आहोत, तर काठ घेतलेला आहे। काठाच्या दोन्ही साईडने शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर हा काठ आपण कसा शिलाई करायचा ते पाहूया। हा काठ शिलाई उजव्या पायावरती आपण खून केलेली आहे। कट केलेला भाग असा शिलाई करायचा आहे। काठाचा कट केलेला भाग शिलाई करणार आहोत। आतल्या साईडने काठ पूर्ण राऊंडमध्ये शिलाई केलेला आहे। उजव्या पायापासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात केलेली आहे, तर दाखवल्याप्रमाणे असं आपण आतल्या साईडने हा काठ कमर बेल्टसाठी शिलाई केलेला आहे। आता शिलाईचा हा कपडा आहे तो आपण दाब शिलाई देणार आहोत। कमर बेल्टच्या साईडने शिलाईचा कपडा दाबून शिलाई केलेली आहे। दाब शिलाई गोल राऊंडने दिल्यानंतर जो आपला कमर बेल्टचा काठ आहे तो असा समोरच्या साईडने असा समोर येईल असा आपण पलटून घेतलेला आहे। आतल्या साईडने जो शिलाई केलेला आपला कमर बेल्टसाठी काठ आहे तो असा समोर घेतलेला आहे आणि पाहू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आपला कमर बेल्ट सुंदर असा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण हा साडीचा दोन्ही पाय
अगदी छान अशी शिलाई केलेली आहे. तर आता आपण पदर जॉईन करणार आहोत. पूर्ण शिलाई झाल्यानंतर फक्त पदर जॉईन करायचा राहिलेला आहे. तर पाहूया पदर कसा जॉईन करायचा. आपला कमर बेल्ट पूर्ण शिलाई करून झालेला आहे. साडी पूर्ण झालेली आहे. आता आपण उजव्या पायाच्या साईडने कमर बेल्ट लावायला सुरुवात केलेली आहे. तर हा आपला समोरचा काष्टा आहे आणि हा आहे मागचा काष्टा. तर पाहू शकता या मागच्या काष्ट्यावरती आपल्याला पदर लावायचा आहे. काष्ट्याचा हा बैठक भाग घेऊया. बैठक भागावरती आपण पदर ठेवलेला आहे. तर काष्ट्याची पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेतलेली आहे. पहिली प्लेट सोडून काष्ट्याची दुसरी प्लेट घेऊया आणि पदराच्या वरून अशी ठेवलेली आहे. आता आपण प्लेटच्या वरून शिलाई करणार आहोत. पदर आपला बैठक भागावरती ठेवलेला आहे आणि पदराच्या वरून आपण 2 नंबरची प्लेट खालून 2 नंबरची प्लेट घेतलेली आहे. काष्ट्याची 2 नंबरची प्लेट घेऊन असा आपण पदर शिलाई केलेला आहे. तसंच आजची ही आपली बेबी साडी शिलाई झालेली आहे. शिलाईची पद्धत व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा. तसंच मोठ्या साड्यांचे शिलाईचे व्हिडिओ आणि ड्रिपिंगचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नक्की पहा. धन्यवाद.